अगदी तसंच आपण आहोत का तर आपल्याला माहित नाहीये. इकडे लक्ष द्या. आता शांत बसा प्लीज. तुम्हाला गरम होणार म्हणून मी फटाफट संपवणार प्रवचन. कारण आपल्याला माहित नाहीये, आपण अभ्यास केला नाहीये की आपण कुठून 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 प्रवास करून इथपर्यंत आलोय आणि त्याचं विस्मरण झालेलं आहे. देवाने ती सुवर्ण संधी नाही दिली असती तर रोज किळस बसला असता. हो की नाही? मागच्या जन्मात मी डुक्कर होते, किती किळस आला असता ना. बापरे, मी किती घाण घाण खाल्ली असेल, शी असं वाटलं असतं की नाही. म्हणून परमेश्वराला आपली एवढी काळजी आहे. देवाने आपल्याला ती सुवर्ण संधी नाही दिली की मागच्या जन्मात आपण कोण होतो, जे कोणी होतो, पण सगळ्या योनी पार केलेल्या आहे. 83,99,999 वेळा जन्म घेतलाय. उगीच नाही भेटत हो. ज्यांना गुह्य वस्तूचं ज्ञान झालेलं आहे, जे अज्ञानावर मात करून ज्ञानाची ज्यांनी प्राप्ती करून घेतलेली आहे, नवे तुमच्या माझ्या जीवनातील अज्ञान दूर करून, तुमचं माझं दुःख दूर करून, तुमच्या माझ्या जन्मामध्ये जीवनामध्ये आनंद, सुख, स्थैर्य, शांती, समाधान सगळं काही देण्यासाठी जो रात्र बसलेला आहे, ते गुरु, ज्यांनी सद वस्तूचं ज्यांना ज्ञान झालेले, म्हणजे भूत भविष्य वर्तमान जे जाणतात, ते सद्गुरु नवे तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिक जीवाला, सांसारिक जीवाला अडचणी याव्यात, प्रसंगात आपण असावं आणि आपण अडचणीमध्ये त्यांना हाक मारावी आणि तुमच्या माझ्यासारख्या हजारो लोकांच्या हाकेला एकाच वेळी वायू वेगे धावून येणारे ते परात्पर गुरु जगद्गुरु श्री आहे. नवे जे 750 वर्षापासून ज्यांच्या चरण स्पर्शासाठी गादी वाट पाहत होती, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अयोध्या नगरीमध्ये 21 ऑक्टोबर 2005 ला अखिल भारतीय शरदर्शन आखाडा परिषदेने ज्यांना विधिवत पट्टाभिषेक सोहळा केला आणि जगद्गुरु पदवी दिली आणि जे जगाचे गुरु झाले असे सद्गुरु तुम्हा आम्हाला लाभले, मग तुम्ही आम्ही पुण्याचे नाही का? जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, हा दरबार मिळाला. हा सोन्याचा दरबार मिळण्यासाठी तुम्ही नॉर्मल नाही आहात, परम भाग्यवान आहात. म्हणून आजचा हा दिवस खूप तुमच्या आयुष्यामधले मला एक सुवर्ण क्षण आहे. आणि अभंगाच्या माध्यमातून काय सांगितलं? माणूस जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में ना घोल रे. माती मोल होणार आहे, अब जो मिला है फिर ना मिलेगा. परत हा फेरा 83,99,999 वेळा. मग किडा, मुंगी, डुक्कर, गाढव, मांजर, बैल, कुत्रा, काय नको आता पुढचे सांगणं. एवढ्या योन्या पार करायच्या का या आरतीमध्ये येऊन हजेरी लावून आठवड्यातून अर्धा तास काढून आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं, हे आता तुम्ही ठरवायचे. कारण तुम्ही माणूस प्राणी बुद्धिवान आहे, सर्व योनीहून महान. त्याने शोधावे जन्माचे कारण, कामी आलो कशासाठी. ऐसे न करता जननी जनन, वाया जाई ऐसे संत वचन. शास्त्राचे ऐसेच प्रमाण नरेंद्र म्हणे आहे का. जगद्गुरु रामानंदाचार्य, भगवान नरेंद्राचार्य म्हणतात की माणूस हा बुद्धिवान प्राणी आहे. देवाने पुत्राला बुद्धी नाही दिली. बुद्धी दिली असती तर तो असा दारोदारी भटकला असता का? खरकट खाल्ला असतं का? उन्हात तानात कुठे पण, पावसात कुठेही पडून राहिला असता का? आणि शान बंगला बांधला असता स्वतःसाठी, पंच पकवान बनवला असता आणि जेवला असता. तुम्ही आम्ही कालचं परवाचं शिळ जे टाकतो ते गुपचूप खातो की नाही? आपण करतो का तसं? आपण स्वतःसाठी प्रत्येक वेळेला सकाळी, दुपारी, संध्याकाळी 3 टाइम गरम बनवून जेवतो, कारण बुद्धिवान आहोत. मग त्या ईश्वराची अशी अपेक्षा आहे की माझ्या लाडक्या लेकरा बुद्धिवान आहेस ना? हो, बुद्धी आहे ना? 83,99,999 योनी जे दिलं नाही ते तुला दिलंय कर्म करण्याचा अधिकार, फ्रीडम, स्वतंत्र योनी दिलेली आहे. आणि तो ईश्वर म्हणतोय त्याने शोधावे जन्माचे कारण. का मी आलो? कशासाठी आलो? भूमीला भार व्हायला आलो का?
जन्म आली एक काही करावे सार्थक, ऐसे न करता निरर्थक जन्मभूमी भार या भूमीला भार होऊन Welcome to the world of Amamore Entertainment. भूमीला भार होऊन न जाता काय करायचंय, या जन्माचं सार्थक करून घ्यायचंय. मग ते सार्थक कधी होणार हो? या संतांच्या सहवासात आल्यानंतर, सद्गुरूंच्या सहवासात आल्यानंतर सार्थक होणार. कारण सद्गुरु विन जन्म निष्फळ, सद्गुरु विन दुःख सकळ, सद्गुरु विन तळमळ जाणार नाही. कारण देवाने सुंदर जन्म दिला, जन्मास घातला, बुद्धी दिली, सगळं काही दिलं, पण आपल्याला आपला संसार करता येतो का व्यवस्थित? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती भांडणं करतो, नवऱ्यासोबत, सासूसोबत, जाऊसोबत, शेजाऱ्यासोबत, किती शेतावाकडे गेलं तर शेजाऱ्यासोबत त्यानं असंच केलं, त्याची गाय सोडली, म्हैस सोडली, धुऱ्याला थोडं सरकवलं, दगड इकडे टाकला, वगैरे वगैरे अनंत समस्या 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 आणि समस्याच. मग परमेश्वर म्हणतोय, बाबा रे आता काय कर, या भूमीला भार होऊ नको. तुझा प्रपंच तुला नीट नेटका करता येत नाही, म्हणून तो ईश्वर म्हणतोय मी आलोय भगवान रामानंदाचार्याच्या रूपामध्ये आणि सांगतोय माझ्या लाडक्या लेकरा, तुझ्या जीवनामध्ये दुःख का येतात त्याचा मी अभ्यास केलाय. मी नाही, जगद्गुरुशी मी अभ्यास केला आणि हजारो लोकांवर प्रयोग केला आणि ठणकावून सांगितलं की आपल्या जीवनामध्ये दुःख का येतात, तुम्हाला मला हे जीवन सुखकर का जगता येत नाही, हा प्रवास आपला सरळ का चालत नाही, आपली गाडी ट्रॅक सोडून बाजूला का जाते, भांडणं का करावे वाटतात, जीवनात दुःख का येतात, माझे गुरुबंधू वैष्णवाच्या आहारी का जातात, महिला भगिनी इतरांचा द्वेष का करतात, भांडण का करतात. तर याचा अभ्यास करून गुरुमौलींनी सांगितलं की तुमच्या बुद्धीचा विकास झालेला नाही, तुमच्या मनाची एकाग्रता वाढली नाही. माणसाचं मन हे जगामध्ये सगळ्यात वेगवान आहे, चंचल आहे, आणि म्हणून गुरुदेवांनी सांगितलं की या मनाला एकाग्रतेचा व्यायाम द्या, जेणेकरून तुमच्या मनाचा विकास होईल, बुद्धीचा विकास होईल आणि तुम्हाला जीवन जगताना निर्णय योग्य घेता येतील. निर्णय जर योग्य झाले, बिनचूक झाले, तर तुम्हाला हे पडणारे दुःख सगळे नाहीसे होणार. हे असंच नाही सांगितलं, इथे उभे राहून एक एक शब्द बोलताना प्रत्येक गोष्टीला प्रमाण देतायत जगद्गुरुशी. कारण बोलविता धनी ती माय माऊली आहे, मी बोलणारी कोणीच नाहीये. जगद्गुरुशी म्हणतात घाई गडबडीने निर्णय घेतो. 10,000 रुपये मला पगार असेल महिन्याला आणि मी जर माझा खर्च 20,000 रुपये करत असेल तर मला महिन्याला 10,000 कर्ज होणार की नाही हो? मग इथे माझं गणित चुकतंय की नाही? तेच 10,000 पगार आहे तर मी 8,000 रुपये खर्च केला पाहिजे आणि 2,000 रुपये महिन्याला बाजूला ठेवले तर भविष्याची तरतूद होईल की नाही? पुढे येणारा काळ कसा आहे माहित आहे का? कुठला प्रसंग येणार, दवाखाना केवढा मोठा लागणार, काय होणार माहित नाही. म्हणून हे गणित आपलं चुकतं, म्हणून दुःख आपल्याला येतात. म्हणून जगद्गुरुशी सांगतात की तुम्ही काय करा, तुमच्या या वेगवान चंचल मनाला गुरूंच्या नामामध्ये दंगवा, सहवासात या. कारण संतांचा सहवास याहून भाग्यच नाही दुसरे खास. संत चरणी विश्वास तेने भगवंत जोडीला खास. त्या भगवंताची प्राप्ती करून देणारा सहवास कुठे असेल, त्याचे अधिकारी पुरुष कोण असतील तर हे संत सत्पुरुष सद्गुरू असतात. कारण वाल्या कोळीसारखा डाकू होता ना, सगळ्यांना गोष्ट माहित आहे. डाकू होता का सज्जन होता? एक नंबरचा लुटारू होता. तुमच्या माझ्यासारख्या लोकांना लुटत होता. तुमच्या माझ्यासारखे लोक गुपचूप आहे ते दागिने, पैसे, पिशवी काय आहे खजिना देऊन राम बोलो राम म्हणून पुढे जात होते की नाही? घरी जाऊन रडत होते. पण कोणी म्हटलं का हे वाल्या थांब, चूक करतोयस, एक कानाखाली सडकावून लगावली का कोणी? त्याच्यात चुकीच करत होता ना, मग कानाखाली लगवायचाच कामाचा होता की नाही? पण कोणीच म्हटलं नाही की हे चुकीचं करतोयस. कारण तुम्ही आणि मी आपण सगळे प्रापंचिक आहोत, संसारिक आहोत. इतरांच्या जीवनामध्ये प्रकाश, इतरांच्या जीवनामध्ये ज्ञान देण्या इतपत आपली पात्रता नाहीये, त्याचे समर्थ आपण नाहीये. म्हणून त्याचे जे समर्थ आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांच्या सहवासात जाणं गरजेचं आहे. हजारो लोकांना लुटला, 7 रांजणं भरली,
पण आज जसं आपल्या गावामध्ये आरती चालू होती, आपला भाग्योदय होतोय, तसं वाल्या कोळीचा भाग्योदय झाला. ब्रह्मश्री नारद मुनी एका क्षणासाठी आयुष्यात आले आणि जीवनाचा काया पालट करून गेले. काय सांगितलं वाल्याला? थांबलं पाहिजे, चुकीचं करतोयस. घरी पाठवलं, क्रॉस चेक करायला लावलं. पापाचे वाटेकरी कोण कोण होणार? सगळ्यांनी हात वर केले का हो? मी होणार, मी होणार, मी होणार. तू नको घेऊ तुझं पाप, आम्ही घेतो, कारण तू आणलेलं सगळं आम्ही खाल्लंय, असं कोणी म्हटलं का? कोणीच नाही म्हटलं. आई वडील म्हटले, तू लहान होतास, तुझं शेंबूड पुसलं, तुझं हागणं मुतणं केलं, तुला ही दुनिया दाखवली. आईने सांगितलं 9 महिने 9 दिवस या उदरात तुला घेतलं. बापाने सांगितलं तुझं पालन पोषण केलं. बायकोने तर अतिशय सुंदररित्या ब्लॅकमेल केलं. मी या म्हणून टिकली. माझ्या आई वडिलांचं एवढं वैभव सोडून तुझ्या जवळ राहिली. दुसरी राहिली असती तर केव्हाच निघून गेली असती. हो की नाही? आपण पण करतो ना असं. छान ब्लॅकमेल केलं, 7 फेरे घेतले. तो अर्धांगिनी आहे, मग माझं पालन पोषण करणं तुमचं कर्तव्य आहे. अरे ठीक आहे बाबा, अर्धांगिनी आहे, 7 फेरे घेतले, पालन पोषण करतोय, मग त्यांनी जे पाप केलं त्याच्या पापाचे तू 50% भागीदार नाही आहेस का? इथे तर चुकतो आपण. आपल्यावर आलं की झटकून देतो, हो की नाही? मग संत सद्गुरू आपल्याला काय शिकवतात? स्वप्नातही कोणाबद्दल वाईट विचार करू नका. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. दिवसातून 10 मिनिटे वेळ काढा आणि तुमच्या मनाला एकाग्रतेचा व्यायाम द्या. याचंच नाव आहे भक्ती. आणि त्याला सांगितलं ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः या मंत्राचा जप करा आणि या राम नामाची ही हरिनामाच्या बँकेमध्ये हे धन जमा करा. याला चोर चोरून येणार नाही, याला कोणी लुटणार नाही. ही तुमची स्वतःची हक्काची संपत्ती आहे. कुठल्याही बँकेत टाका, तुम्हाला व्याज, याचं चक्रवाढ व्याज म्हणजे तो हरी देईल आणि तुम्हाला त्या निज धामापर्यंत नेईल. तुम्ही राबून कष्ट करून जर पैसे कमवले, दागिने कमवले, लॉकर घेतलं बँकेमध्ये, लॉकर मध्ये ठेवले, तर त्या पैशाला इन्कम टॅक्सची धाड पडते, ईडीची धाड पडते. बघतोय आपण मोठमोठाले राजकारणी आज ईडीच्या जाळ्यात कसे आलेले आहेत. राजकारण आपला विषय नाही, पण उदाहरण देतीये. पेपर उघडा, टीव्ही लावा, बघा, ईडीची धाड इथे पडली, ईडीची धाड त्याच्यावर पडली, ह्याच्यावर. ईडी सगळ्यांना येडी करून टाकली. आपण तेवढ्या खूप संपत्ती नाही कमवलेली, पण इन्कम टॅक्सची धाड पडणार. सोनं नाणं चोरीला जाणार, दागिने घालून प्रवासात जा, कोणीतरी गळा कापणार, वगैरे वगैरे. या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सुरुवातीला जो आपण अभंग घेतला त्याच्यात सांगितलं की हरिनामाच्या बँकेमध्ये हे राम नामाचं धन जमा करा. तुम्ही म्हणताल राम कुठून आले? मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राचे उत्तराधिकारी आद्य जगद्गुरु रामानंदाचार्याच्या गादीवर बसलेले प्रतिराम स्वरूप जगद्गुरु भगवान रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांची आज आपल्या गावामध्ये आरती चालू होतीये. यांना व्यक्ती म्हणून बघू नका, माझे हात जोडून विनंती. मी पण एक व्यक्ती म्हणून बघितलं आणि फसले होते. माझा अनुभव तुम्हाला सांगते. तत्पूर्वी वाल्याची गोष्ट पूर्ण करूया. आई वडील मुलं बाळ बायको सगळ्यांनी हात झटकले. पळत आला आणि 180चं लोटांगण घातलं नारद मुनींना. नारद मुनी तेवढ्यावर थांबले का हो? ठीक आहे बाबा, 7 रांजण भरले ते भरले, आता नको करू, असं जा घरी, आता करू नको बघ चोरी. एवढ्यावर थांबले का? संत सद्गुरु सत्पुरुष नाही थांबत तेवढ्यावर. तुमच्या माझ्या जीवनाची नौका पार करणार म्हणजे करणार. कारण यासाठी तो ईश्वर त्यांच्या रूपाने या कलियुगामध्ये अवतार घेतलेला आहे. कारण ते आपल्याला आपल्या जीवनाचा योग्य मार्ग दाखवणार. ब्रह्मश्री नारद मुनींनी सांगितलं तुला एवढ्यावर नाही थांबलं पाहिजे, तुला राम नाम घेतलं पाहिजे. राम नाम, बापरे, मी तर सगळ्यांना नुसतं मारायचंच मला माहित आहे. हे राम बिम काय माहित नाही बाबा आपल्याला. एवढं सोडून सांगा, राम घेता येत नव्हतं. मरा 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 आणि माराच होतं जीवनभर. मरा 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 म्हणत म्हणत कसा बसा मुखातून राम नाम यायला लागलं. पण एवढं इथून घेतलं ना, देव भावाचा भुकेला, गरीब श्रीमंत नाही त्याला.
जैशी श्रद्धा तैसे त्याला फळ तो देत असतो. अंतःकरणातून हाक मारली, अंगावर वारूळ चढलं तरी पठ्ठ्याला पत्ता लागला नाही. म्हणून जो एक नंबरचा डाकू असलेला वाल्या भगवान विष्णूचा 7वा अवतार, त्रेतायुग, प्रभू श्री रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर वाल्मिकी रामायण लिहून ठेवलं. जसं जसं लिहिलं तसंच काही चरित्र होत गेलं. एवढी ताकद या संतांच्या एक घडीच्या सहवासात, एवढी ताकद या सद्गुरूंच्या नामामध्ये आहे, त्या राम नामामध्ये आहे. म्हणून आपल्याला या संतांच्या सहवासात येऊन हे नाम घ्यायचंय. ते एका गजरातून घेऊया आणि मग पुढे जाऊया. पुण्य माझे फळास आले, काय वाजवा नाट्य हे जुळले, नाट्य हे जुळले. सहवासामध्ये आहे. अजून एक गोष्ट सांगते आणि मग नंतर मी माझा अनुभव सांगणार आहे. किती ताकद असते संतांच्या सहवासात बघा. हा लुटारू होता बरोबर. आता एका राक्षसाची गोष्ट सांगते तुम्हाला.
आपण सगळे या गावातलेच आहेत ना? याच गावातले आहेत ना? मिक्स आहे. बरं बघा, आपल्या गावात कोणी राक्षस नाही आहे, घाबरायचं नाही. आपण सगळे पुण्यात्मे आहोत, बरोबर? आपण राक्षसाच्या गावी जाऊया, त्याची गोष्ट समजून घेऊया. का तर आज आपल्या गावामध्ये सद्गुरूंची, संतांची आरती सुरू होतीये. का यायचं यांच्या सहवासात हे मला तुम्हाला पटवून द्यायचं. काय झालं? आपण राक्षसाच्या गावी जाणार आहे. कल्पना करायची. बघा, आता गुरुदेव नेहमी आध्यात्मिक शाळा, वारीचं प्रवचन असो, संत संघाचं प्रवचन असो, नेहमी सांगतात की आपल्या मधले 4 प्रकार सांगतात. माणूस, राक्षस, वानर आणि देव. तुम्ही आम्ही आता माणूस आहे, बरोबर आहे की नाही? माणूस आहे ना आपण सगळे? शंका आहे का? हो म्हणा ना महिला मंडळ. आपल्यामध्ये देव लपलेला आहे आणि त्या आपल्यामध्येच वानर पण आहे, आपल्यामध्येच राक्षस आहे. पण आपण त्या 2 योनी कधीच पार केल्या. वानर आणि राक्षस जर असतो तर इथे आलो नसतो. आपण माणूस आहे म्हणून इथे आलो. पण आपल्या मधला देव आता जगद्गुरुशी जागृत करणार आहे, त्या देवपदापर्यंत आपल्याला पोहोचवणार आहेत. पण कधी? विश्वास, आपला विश्वास. आणि आपण इकडे येणं, समर्पण, या आरतीला येणं, हजेरी लावणं, आधार कार्ड देणं, जनगणना करून घेणं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. इथून पुढे तर जेव्हा त्रेतायुग, द्वापार युग होतं, सत्ययुग होतं, तेव्हा सगळे सत्याने बोलणारे लोक होते, पण राक्षस पण होते बरं का. मग आता आपण टीव्ही मध्ये बघतो बघा, रामायण महाभारतामध्ये राक्षस कसे होते हो? लय भारी होते ना, असले असे काय बॉडी त्यांची. आता माणसाची प्रवृत्ती राक्षसासारखी झाली. कृत्य करतोय, पेपर वाचा, आजच्याच पेपर मध्ये आलाय बघा, औरंगाबाद मधलं कृत्य. काल परवा तर जालन्यामध्ये एक 8 वर्षाचा मुलगा हॉस्टेलला राहत होते. सत्य घटना आहे. हॉस्टेलला राहत होते, 8 वर्षाचा मुलगा, मित्र असे बाहेर 4 वाजता शाळा सुटल्यानंतर खेळायला गेले. खेळत असताना भांडणं झाली. मनामध्ये तो वैर ठेवला आणि मित्राला झोप लागू दिली. आणि बरोबर रात्री 1 वाजता 8 वर्षाचा मुलगा बघा काय कृत्य करू शकतो. रुमालाने त्या मित्राचा गळा दाबला आणि त्याला मारून टाकला. 8 वर्षाचं ते लेकरू, त्याच्यामध्ये आता हे माणूस आहे का तो? त्याच्यामध्ये ते राक्षसी वृत्ती जागृत झाली. आपल्यामध्येच हे गुण आहेत, पण आपल्याला संतांच्या सहवासात जाऊन हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह, माया ही राक्षसी प्रवृत्ती कमी करायची आहे. कारण तुमच्या माझ्या शरीरामध्ये रजोगुण आहे, तमोगुण आहे. जसं आपण घर बांधताना विटा, दगड, धोंडे, सिमेंट, पाणी, रेती, वाळू वगैरे वापरतो, तसं तुमचं माझं शरीर बनत असताना हे सगळे विकार इनबिल्ड आलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये आलेलेच आहेत. आपण त्याला काढून बाहेर फेकू नाही शकत. पण संतांच्या, सद्गुरूंच्या सहवासात जाऊन हळूहळू ते कमी करून सत्वगुण वाढू शकतो. मग सत्वगुण वाढल्यावर कसं होणार? वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर. जगद्गुरु तुकाराम महाराज कीर्तन करून घरी चालले होते. त्यांना असंच कोणीतरी उसाची मोळी दिली आणि ते घरी जात असताना तुमच्या मुलांसाठी घेऊन जा म्हणून सांगितलं. तुकाराम महाराजांनी गुपचूप घरी नेली का बांधून, ह्याला हा बघेल, तो बघेल, याला द्यावं लागेल, त्याला द्यावं लागेल म्हणून लपून छपून त्याच्यावर दस्ती पांघरून नेली का? असे सगळे गोंडस लेकर भेटत होते रस्त्याने. एक 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 सगळ्यांना देत गेले. का? जो जो भेटीचे भूत तो तो मानीचे भगवान. समदृष्टी. एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं. भगवान भोलेनाथाला अभिषेक करायला पाणी घेऊन चालले होते. गाढवामध्ये ते चैतन्य त्यांना दिसलं. नामदेव महाराज कुत्र्याच्या पाठीमागे लोण्याची वाटी घेऊन पळाले. भाकरी घेऊन गेला तो. त्यांची पत्नी पाठीमागे लाकूड घेऊन पळत होती. मेला कुत्रा, माझी भाकर पळवली, माझ्या नवऱ्यासाठी केली होती. नामदेव महाराज म्हणतात, कोरडी कशी खाशील, घशाला कोरड पटेल, लोणी लावून देतो थांब. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक एक करत सगळे ऊस देत घरी जाताना एक तुकडा पण नाही शिल्लक ठेवला. चैतन्य जाणलं होतं. ज्ञानेश्वर माऊलींनी तेच चैतन्य रेड्यामध्ये जाणलं. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. सांगितलं रेडा पण वेद बोलेल, कारण पैठणचे सगळे धर्म मार्तंड शुद्धीपत्र देत नव्हते. संन्यासाची पोरं म्हणून गावात राहू देत नव्हते. झोपडी बांधून गावाबाहेर राहत होते. तिथेही जगणं असह्य
राहिला तिथेही परीक्षा. हसू केलं. ज्ञाना आहे नाव आहे का तुझं? लय ज्ञान न्याय द्यायला निघालास काय तू? आमच्याकडे पण एक रेडा आहे, म्हशीचं ते बा म्हणजे रेडा, त्याचंही नाव ज्ञान आहे. मग तो पण वेद बोलेल का? ज्ञानेश्वर माऊलीने ते चैतन्य जाणलं होतं चराचरातलं. हो बोलेल. डोक्यावर हात ठेवला, रेडा वेद बोलू लागला. एवढं काय, निर्जीव भिंत चालायला लागली. जगद्गुरु रामानंदाचार्य भगवान नरेंद्राचार्य म्हणतात, सापाला ज्ञान नाहीये, पण साप जर तुमच्या बाजूने येत असेल तर त्याला शपथ घाला. तुला भगवान रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजीची शपथ आहे, साप जाग्यावर थांबतो की नाही बघा असं सांगितलं. आणि इथे बसलेल्या कित्येक जुन्या लोकांनी माझ्या सकट या गोष्टीचा अनुभव घेतला आणि मग जाऊन नतमस्तक झालो की यांच्या नावामध्ये नक्कीच ताकद आहे. ज्ञानेश्वर माऊलीच्या सहवासात जर निर्जीव भिंत चालते, रेडा वेद बोलतो तर सापाला कान नाहीये, पण जगद्गुरुशींचं नाव सांगितल्यावर साप जर जागेवर थांबतो, शपथ सोडेपर्यंत हलत नाही, तर हे चैतन्य त्यांनी जाणले. म्हणून आपल्याला त्यांच्या सहवासात जाणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आपला एक संसार नीट करता येत नाही. बायको, मुलं, आपले लेकरं, आपलं कुटुंब, आपली सासू सासरे, हेच गणित आपल्याला जमत नाही. भांडण करून घेतो. कित्येक जण आत्महत्या करतात, विष प्राशन करतात, फाशी घेतात. आपला संसार आपल्याला नीट करता येत नाही. म्हणून जगद्गुरुशी सांगतात, बाबा रे तुझा संसार आधी तू नीट कर. त्यासाठी तुला रोज 10 मिनिटं ओम नरेंद्रनाथाय नमः हा मंत्र घे, जप कर. तुझ्या जीवनातल्या अडचणी सुटल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या जीवनामध्ये सुख, शांती, स्थैर्य आल्याशिवाय राहणार नाही. हे शपथेवर सांगितलं. त्यांच्या गुरूंची शपथ घेऊन सांगितली. आणि इथे बसलेली सगळी जी जुनी मंडळी आहे त्यांनी हाच प्रयोग केला आणि आपल्या सगळ्या अडचणी कशा चुटकीसरशी सुटल्या. म्हणून आज आपले तालुका अध्यक्ष नागेश भाऊ असो, प्रवचनाचं प्रशिक्षण घेणारे आपले सिद्धराम भाऊ असो, ही सगळे भजनी मंडळ असो, बुद्धिवाड सर असो, आमचे ज्येष्ठ पानकर काका, बोडके भाऊ, सगळीच ही जुनी मंडळी, मला काही लोकांची नावं माहित नाही, इथे का आली आहेत? तर जे सुख आज आम्हाला मिळालं, जे आनंद आम्हाला मिळालं, जे समाधान आम्हाला मिळालं जगद्गुरुशींच्या सहवासात जाऊन, ते तुम्हाला मिळावं म्हणून हा खटाटोप केलेला आहे. आता तुमची काय जबाबदारी आहे? तुम्हाला इकडे यायचंय, दर आठवड्याला आधार कार्ड आणायचंय, जनगणना करायची आहे आणि आरती करून थेट लाईव्ह नाणीजून आरती चालू होणार आहे. त्या आरतीमध्ये यायचं, गुरुदेवांचं प्रवचन ऐकायचं, आरती करायची आणि हाजरी लावायची, डोळ्याची उघडझाप करून प्रमाण द्यायचंय गुरूंना की मी जिवंत आहे, तुमच्या कृपेने मी सुखी आहे, ही घ्या माझा पुरावा. आणि जगद्गुरुशी मग तुम्हाला बोध करणार की आपण जीवन कसं जगलं पाहिजे, आपल्याला अडचणी काय येतात, दुःख काय येतात, त्याच्यावर मात आपण कशी करायची आणि प्रपंच हा संसार सुखाचा कसा करून घ्यायचा, याच्यावर गुरुदेव दर आठवड्याला मार्गदर्शन करणार. या संतांच्या सहवासाचा एवढं सामर्थ्य, एवढा सहवासाचं सामर्थ्य की कितीतरी कथा मी सांगितल्या तरी तुम्हाला अपुऱ्या वाटतील. एक गोष्ट सांगते आणि मग स्वतःचा अनुभव सांगून मग मी थांबणार. बघा, मी राक्षसाच्या गावी जाऊ म्हटलं होतं ना, या दिदीला छान वाटलं होतं. चला आता राक्षसाच्या गावी नेणार ताई आपल्याला. त्रेतायुग, द्वापार युग, सत्ययुगामध्ये असे राक्षस होते, देवासोबत युद्ध करायचे, कितीतरी वर्षानुवर्ष ते तप करत होते. असाच एक राक्षस तप करायला हिमालयात निघून गेला. त्याचं नाव होतं हिरण्यकश्यप. एवढं तप केलं की झाडाला असं उलटा टांगून घ्यायचा स्वतःला, खाली असं मिरच्या असतात ना आपल्या मिरच्या, त्या मिरच्या आगीवर टाकून त्याचा धूर करायचा आणि ते धूर तो प्राशन करायचा. बघा किती ठसका लागतो हो आपल्याला. साधी आपण हिरवी मिरचीचा ठेचा जरी करायचा म्हटलं, तव्यावर टाकली तरी ठसका लागतो की नाही? तुम्ही बोलतच नाही, लागत नाही का? बोला ना, बोलायला काय पैसे लागतात का? होतं म्हणा. मग त्याने एवढा मोठा जाळ केला, त्याच्यावर एवढी मोठी लाल मिरची टाकली तुमच्या कुंडलवाडीची आणि एवढा धूर केला. ठसका लागला नसेल का? एवढा ठसका लागला की नाकातून, डोळ्यातून, तोंडातून, या हिरड्यातून, या पूर्ण चेहऱ्यातून रक्त खाली व्हायला लागलं. तरी तप सोडत नव्हता. एवढं तप कशासाठी? देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी. असं अघोरी तप करायचे ते राक्षस. आणि तो हिमालयात निघून गेलेला असताना त्याची पत्नी कयाधू माता गरोदर होती आणि त्या मातेला
देव काही दिवस इंद्रदेवाच्या चुकीने ब्रह्मर्षी नारद मुनीच्या आश्रमात राहण्याचा योग आला. ब्रह्मर्षी नारद मुनीच्या आश्रमामध्ये राहण्याचा योग आला. गर्भामध्ये संस्कार किती उपयोगी असतात बघा. आता गर्भसंस्कार वर्ग चालू आहेत बाहेर, आणि त्या आश्रमामध्ये काय होणार हो? चोरी करायचं शिकवल्या जाईल का? लुबाडायचं कसं शिकवल्या जाईल का? वाईट कसं वागायचं शिकवल्या जाईल का? तुम्ही आता दर आठवड्याला आरतीला या, बघा तुम्हाला काय शिकवल्या जातं. किती सुंदर मार्गदर्शन होतं. आणि त्या शिकवणीप्रमाणे जर आपण आचरण केलं ना, या जीवनामध्ये असं वाटतं की हे जीवन किती सुंदर आहे, किती भरभरून जगावं, किती अनमोल आहे. अनमोल मिला है तुझको मानव जन्म ये प्यारा, पाकर इसे जो खोया मुश्किल है फिर दोबारा. खरंच मुश्किल आहे माझ्या बंधू भगिनीनो. आता जर आपण ही संधी वाया घातली ना, नाही आता पुढे माहित नाही किती फेरा फिरावा लागणार, आणि काय काय होईल त्या 83,99,999 योनीचा फेरा पार करताना किती त्रास होईल, इथपर्यंत येऊ की नाही येऊ माहित नाही. म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, मी तुमच्यापेक्षा अनुभवाने कमीच आहे, वयाने पण कमी आहे, पण हात जोडून विनंती आहे की बोलविता धनी गुरुदेव आहेत, मी नाही बोलत. त्यांची अशी अपेक्षा आहे की आता हा जन्म वाया गेला. कयादू माथेला ब्रह्मर्षी नारद मुनीच्या आश्रमात राहण्याचा योग आला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. 24 तास या मंत्राचा उच्चार चालू होता, हरी कथा चालू होत्या, त्या श्रवण करण्याचा योग आला. आणि गर्भावर संस्कार झाले. ते गर्भ कोणाचं होतं हो? ते गर्भ कोणाचं होतं हो? माणसाचं होतं का? रक्त ते जे बीज होतं, ते बीज माणसाचं होतं का? राक्षसाचं होतं. तो राक्षस किती अघोरी तप करत होता, सगळ्या माणसाला मारत होता, ऋषी मुनींना मारत होता, यज्ञाचा नाश करत होता, कुठे देवाचं पूजन करू देत नव्हता, कुठे काहीच नाही, सत्कर्म करू देत नव्हता. इव्हन देवाचं नाव जरी घेतलं ना तर त्याच्या तळपायची आग मस्तकाला जायची. असला तो राक्षस होता. ते बीज, ते बाळ, ते राक्षसाचं बाळ त्या मातेच्या उदरात वाढत होतं. मग तो राक्षसच जन्माला येणार की नाही? काही शंका आहे का? राक्षसाच्या पोटी राक्षस, कुत्र्याच्या पोटी कुत्रा, माणसाच्या पोटी माणूस, बरोबर आहे की नाही? मग काय त्या संतांच्या सहवासात ताकद असेल विचार करा. त्या आश्रमामधले ते नाम, ती भक्ती, ते श्रवण केलं, श्रवण भक्ती करारे श्रवण जीवे भावे, चुकतीने यातायाती सिद्धाची आन. जगद्गुरु रामानंदाचार्य भगवान नरेंद्राचार्यजी म्हणतात की करारे श्रवण जीवे भावे. आपण काय करतो? नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे पालत्या घागरीवर आले कीर्तनकार. गेलो ऐकायला. आमच्या गावात दरवर्षी सप्ताह होतो. दरवर्षी कीर्तनकार येतात, दिग्गज येतात. ऐकलं बाबा काहीतरी म्हटलं होतं सकाळी, रामाची सीता कोण? असं नाही करायचं. जगद्गुरुशी म्हणतात करारे श्रवण जीवे भावे, चुकतील याता याती सिद्धाची आण म्हटलंय. एकेका शब्दाचा जर विचार केला ना, याता याती, तुमची याता याती चुकणार म्हणतायत. म्हणजेच काय? या गर्भवास यातना चुकणार. मी मगाशी म्हटल्यासारखं 83,99,999 योनीचा फेरा चुकणार, असं जगद्गुरुशी त्यांच्या गुरुची शपथ घेऊन सांगतायत. ब्रह्मर्षी नारद मुनीचं ते आश्रम. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. गर्भावर संस्कार झाले, कानातून मातेच्या उदरात ते मंत्रोच्चार ऐकायला गेलं. आणि राक्षसाच्या पोटी बाळ जन्मल्यानंतर जन्मल्याबरोबर काय म्हणत होतं माहितीये? नारायण 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 नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे देवा नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे
नाम तुझे